नर्मदे हार या विविध प्रकारच्या बिया कशा लावायच्या हे आपल्याला रघुनाथ ढोले सर दाखवत आहेत. हा आहे बेहडा. एवढंच खाली काढायचं, जास्त नाही खाली काढायचं. जास्त नाही, एखाद इंच. खाली काढलं की येत नाही. याच्यामध्ये सर खत किती टक्के? 25%. 25% खत आणि बाकीची माती. बाकी माती. नंतर हा ऐन झालं. पुतळी जेव्हा आहे आता पुतरणजीवा हे ना भिजवायचं बरं का, पाण्यात भिजवायचं हे रात्रभर. भिजवायचं रात्रभर. आता इथं मग दोन लावतो, एखादं कुठलं तरी उगवेल. नंतर हा शिरीष शेवगा. दोन रोप आली तरी चालतील ना? हो, मग एक उपटून दुसऱ्या पिशवीत लावा. शिरीष शिरीषचं पण बी उभंच लावायचं. तेच कसं चालतं त्याला. हे जे फक्त आहे ना मोठं होतं पण ते आडवं लावलं. कळम लावा सर. कळम तो फार बारीक होतो, तसा उगवणार. अच्छा, मग आईनच येईल. औदुंबर कळंबाच्या बिया चुरून टाकायच्या अशा. ट्रेवरती टाकू. आणि ज्या बारीक बिया आहेत त्या आपण या ट्रेमध्ये अशा पद्धतीनं भुसा घेऊन त्याच्यामध्ये लावत असतात. ही आहे आपली रोपवाटिका श्री नर्मदाबाई देवराई, गाव भाबरी, पोस्ट तोरणमाळ, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार. दावडीचा आश्रम आहे. पोदल्या गारद्या पावरा संस्थापित श्री नर्मदा पावरा रेवासी आश्रम. दिनेश पावरा हे आश्रम संचालक आहेत. स्वतः आपल्या हाताने झाडं लावतात आणि रघुनाथ ढोले सरांकडून झाडं कशी लावायची ते शिकून घेत आहेत. पडद्या हाफ दे सरांना, दे पडद्या. पुढची पिढी तर हे वृक्षारोपण झालं बघा आता त्या छोट्याच्या मनात. तो आपण करतोय म्हणजे आता ट्रे बनवायला लावूया. या सर. ए यार इकडे अख्खा दिनेश इकडे. पिशव्या राहू दे, तिथं राहू दे तू.